अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. शेतकऱ्यांसाठी लढताना येरवाड्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना ठेवलेल्या कोठडी शेजारी मला कोठडी मिळाली, याचा मला सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. ते माणगाव येथे आयोजित कृतज्ञता सोहळा कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत वसंत भोसले होते. पुढे बोलताना शेट्टी म्हणाले, 2012 साली झालेल्या आंदोलन हे न भूतो न भविष्यती होते. त्यावेळी कोठडीतून आल्यानंतर पहिलं काम केलं ते चळवळीसाठी हौतात्म्य पत्कारलेल्या शहीदांच्या कुटुंबासाठी काय तर करावं लागेल या हेतूने देणगी गोळा करून ती सुपूर्द केली. चळवळीतील काम करताना कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना कोण्या येड्या गबाळ्यांच्या नादाला पोरगं लागलंय हे वाटू नये याची काळजी घेतली. आज चळवळ मोडीत काढण्यासाठी अनेक षडयंत्र रचली जाऊ लागली आहेत. मात्र कार्यकर्त्यांना वाटलं पाहिजे अजून चळवळ वाढवूया. ज्यांनी चळवळीत आग लावण्याचे काम केले ते पुढच्या पिढीला आपला इतिहास काय सांगणार याचा त्यांनी विचार करावा. या सत्कारामुळे ऊर भरून आला असून चळवळीसाठी ऊर्जा वाढली. माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले, चळवळीसाठी जीवाचं रान करणाऱ्या हजारो आंदोलकांमुळेच शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. आज आमचे पक्ष वेगळे असले तरी विचार शेतकऱ्यांचाच आहे. चळवळीला बट्टा लावायचं काम माझ्या हातून कधीच झालं नाही, होणार नाही. चळवळीत आम्हाला झालेल्या मारहाणीची काहींनी चेष्टा केली, ती चेष्टा मनावर न घेता चळवळ चालूच ठेवली आहे. अध्यक्ष स्थानावरून बोलताना ज्येष्ठ विचारवंत वसंत भोसले म्हणाले, चळवळ मला नवीन नाही. विद्यार्थी दशेत काही काळ केलेल्या चळवळीनंतर पत्रकारितेत रमलो, मात्र आता निवृत्तीनंतर पुन्हा चळवळीकडे ओढ लागत आहे. शेतकऱ्यांनी संघटित झाल्याशिवाय पर्याय नाही. राजू शेट्टींनी राज्यकर्त्यांना शेतकरी प्रश्नावर निवडणूक लढवण्यास भाग पाडले. त्यामुळे राजू शेट्टी संपणार नाहीत. चळवळीच्या कार्यकर्त्यांना निवडणूक म्हणजे आपली ताकद दाखवण्याची संधी असते. कार्यक्रमाला भगवान काटे, पुरंदर पाटील, महादेव धनवडे, ॲडव्होकेट श्रेणिक पाटील, ॲडव्होकेट वृषाली देसाई, ॲडव्होकेट ब्रिजेश शास्त्री, शिवगोंडा पाटील, अभय भनवाडे, अरुण मगदूम, अंकुश चव्हाण, गोमटेश पाटील, शामराव कांबळे, सौरभ मगदूम, अभिषेक मगदूम, नितीन कांबळे, लक्ष्मण कोळी यांच्यासह चळवळीसाठी विनामूल्य कोर्टातील लढाई लढणारे वकीलही उपस्थित होते. यावेळी चळवळीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त झालेल्या 80 कार्यकर्त्यांचा व त्यांच्यासाठी जामीन देणाऱ्या जामीनदारांचा व वकिलांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान यावेळी स्वागत व प्रास्ताविक शिवानंद कारवेकर तर आभार ऋषभ पाटील यांनी मानले. प्रतिनिधी रोहन देसाई. पोलीस बिचारे 4-5 दिवस आमच्यावर तिथं बंदोबस्ताला होते त्या कर्मयोगी कारखान्यासमोर. म्हणजे त्यांचंही जागरण आपल्यासारखं झालंच होतं. दिवसभर या आंदोलनाच्या वणव्यात ते कातावून गेलेले होते आणि त्याच्यानंतर रात्री कोर्टाने त्यांना सांगितले की यांना येरवड्याला नेऊन सोडा. आता त्या गाडीचा जो ड्रायव्हर होता, ज्याच्यामध्ये आमच्यावर 10-12 जण होते, पण आम्हाला पोलिसांच्या जीपमध्ये बसवलं होतं. सतीश काकडे, मिलिंद मोहिते, आम्ही सगळे बसलो होतो. आणि त्याचा तो ड्रायव्हर होता, त्यालाही जवळजवळ मला वाटतं 3-4 दिवस सतत ड्युटी केलेली असावी त्यानं. आणि तशा परिस्थितीमध्ये आम्हाला येरवड्याला घेऊन चालला होता. आणि जात असताना रात्री मला वाटतं 1:30चा सुमार होता. एका ठिकाणी ते रस्त्याचं काम चालू असताना पाठीम बॅरेल लावलेले असतात की आडवं, त्या बॅरेलवर धाड दिवशी त्याने गाडी घातली म्हणल्यानंतर मोहिते साहेब खाली उतरले आणि फाड त्या ड्रायव्हरला मुस्काडीत लावल्या. मी म्हटलं, साहेब त्याला कशाला बिचारायला मारायला लागला, झाले असेल, चूक झाली असेल. नाही म्हटलं, सिटी वगैरे खाली उतरा म्हटली गाडीतनं, तुम्हाला दाखवतो काय झालंय ते. तर मला त्यांनी दाखवलं, हे बघा म्हटलं, ह्यानं तुमच्याबरोबर सगळ्यांचाच कार्यक्रम करून टाकला असता म्हटले. खाली जवळजवळ 25 फूट खाली खड्डा होता त्या ह्याच्या बसून त्या बॅरेलच्या पुढं. आणि म्हणून तरी बॅरेल लावलेत म्हटले. ह्यानं बघितला नाहीये, ही जर गाडी आज खाली खड्ड्यात पडली असती तर मी जिवंत राहिलो नसतो, तुम्ही राहिला नसता. आणि बोंबलत आता तुम्हाला गायब केल्यावर एवढी बोंबाम झाल्या महाराष्ट्रात. तुम्ही तर मेला असता तर काय झालं असतं. म्हणून म्हटलं त्याला मला राग आवरला, म्हटलं मी केलं. त्या बिचाऱ्याने मिलिंद मोहितेने मग काय केलं, त्या ड्रायव्हरला म्हटलं, बाबा तू जा पाठीमागे जाऊन झोप जा. स्वतः ड्रायव्हिंग करत आम्हाला
पहाटे 3:30 वाजता येरवडे, कारण रस्त्याचं काम चालू होतं, आतासारखा रस्ता सुपरफास्ट नव्हता. धक्के खात खात रात्री 3:30 वाजता आम्हाला येरवड्यामध्ये नेऊन पोहोचवलं. नाहीतर आमचं चंद्रकांत नलवडेच्या शेजारी माझाही फोटो लागणार होता त्यावेळी, पण ते काय लागला नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आता मला त्यातल्या त्यात भोसले साहेब अभिमान या गोष्टीचा वाटतो की आम्हाला येरवड्याला नेलं, पण तो जेलर कदाचित चांगला असावा. महात्मा गांधींना ज्या कोठडीत ठेवलं होतं बरोबर त्याच्या शेजारची कोठडी मला मिळाली. म्हणजे आयुष्यामध्ये लक्षात ठेवणं, परत कधी मिळाल का नाही मला माहीत नाही, परंतु महात्मा गांधींनी ज्या येरवड्याच्या कोठडीमध्ये, त्या कोठडीत आता कोणाला ठेवत नाहीत कारण ते स्मारक म्हणून ते सरकारनं जतन केलेलं आहे, पण त्याच्या शेजारच्या कोठडीमध्ये मात्र 8-10 दिवस तिथं राहण्याची संधी, कारण तुमच्या आधी मला जामीन मिळाला होता. तुमच्यासारखा मी काय 21 दिवस नव्हतो, पण नंतर नंतर मला वाटतं 8 का 9 दिवसानंतर मला 8व्या दिवशी मला जामीन मिळाला. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.